वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुमच्यासाठी मी आज खास असा आमच्याकडचा स्पेशल असा पाहुणचारचा बेत घेऊन आले आहे. तुम्हाला देखील पूर्ण रेसिपी बघायची असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर आज तुमच्यासाठी बनवलं आहे सल खानदेश स्टाईल सर्व पाहुणचार. तुम्ही अगदी पूर्ण ताट मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामध्ये गोटलेली वांग्याची भाजी, वरण, भात आणि बट्टी. अगदी प्रॉपर पद्धतीने बट्टी कशी बनवायची, एकदम मऊ लुसलुशीत बनते आणि कुरकुरीत बट्टी अशी कशी बनवायची ते तुम्हाला सांगणार आहे. ते पण कुठलंही मक्याचं पीठ न वापरता आपण हे रेसिपी करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता आपण एवढं साहित्य घेतलं आहे. त्यामध्ये मी गव्हाचं पीठ आणि बारीक रवा घेतला आहे, ओवा घेतले आहे, जिरं घेतलं आहे, बडीशोप घेतली आहे आणि तीळ घेतली आहे, हळद घेतला आहे, मीठ घेतलं आहे, लसूणची पेस्ट घेतली आहे. हे सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जसं कणिक मळतो तसं कणिक मळून घ्यायचं आहे आणि असे गोळे करून थोडा वेळ रेस्ट करायसाठी आपल्याला ठेवायचे आहे. त्यामध्ये मी तेल देखील घातलं होतं आणि तुम्ही गरम पाणी घाला. जर तुम्ही रवा घालत असाल तर तुम्ही गरम पाणी घालायला विसरू नका. तर आता मी एका कडे छानपैकी कुकरला डाळ लावून घेत आहे. डाळ मी मिक्स घेणार आहे. तूरची डाळ आणि त्यामध्ये मसूरची डाळ ऍड करणार आहे. दोघंही एकाच दोनाच तीन प्रमाणात घेऊ शकता. तुरीची डाळ जास्त घ्यायची आहे आणि मसूरची दोनाच्या प्रमाणामध्ये घ्यायची आहे. आता मी छानपैकी आपल्या डाळला तडका देऊन घेत आहे. त्यामुळे तडका छान बसला की डाळ कशी खूप छान आणि टेस्टी लागते. जिरं मोहरीचा तडका देऊन घेतला आहे आणि कुकरमध्ये डाळ लावून घेते. तोपर्यंत आपलं बट्टींचं पीठ पण रेस्ट होऊन जाईल आणि तुम्हाला मी पूर्ण रेसिपी दाखवणार आहे. पुढे मी घोटलेली वांग्याची भाजी दाखवणार आहे, ती पण तुम्ही नक्की बघा. तर आता मी डाळ काढून घेते. आता एका वाटीत मी डाळ काढून घेतली आहे आणि आता डाळ छानपैकी स्वच्छ अशी धुवून घेणार आहे आणि ते कुकरमध्ये आपण लावून घेऊया. कुकरमध्ये मी आधी कमी पाणी ऍड करते, नंतर आपण ते थोडं वाढून पातळ प्रमाणात करून घेऊ. आता कुकर मी कमी पाणी लावलं आहे, त्याने काय होतं की वरती डाळ उडू जात नाही आणि फोडणी मी एकाच वेळेस देते, नंतर द्यायची गरज पडत नाही. आता डाळ छानपैकी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्यामध्ये ऍड करणार आहोत आपण धुतलेली डाळ. तुरीची डाळ आमची शेतातली असते, गावठी डाळ वापरते. तुम्ही मार्केट मधली पण वापरू शकता, तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर ती वापरा, काही प्रॉब्लेम नाही. आता छानपैकी मी डाळ टाकून घेतली आहे. मिक्स करून छानपैकी कुकर लावून घ्यायचा आहे. त्यामध्ये मी मीठ घालायचं विसरली होती, तर मीठ घातलं आहे. आधी हळद मी घातली होती, आता मीठ घालून देत आहे. अर्धा चम्मच चवीनुसार मीठ मी घातलं आहे आणि आता कुकरचं झाकण मी छानपैकी लावून घेत आहे. आता बट्टींना आपलं स्टीम करायचं आहे, त्यासाठी मी तुम्हाला सांगते आहे. आधी काय करायचं आहे, यांना लाटून घ्यायचं आहे आपल्या पोरपाटवरती. छानपैकी लाटून दोन पद्धतीने दाखवणार आहे. आधी बघा मी तेल लावून घेते, तेलच लावून आपल्याला करायचं आहे ते. त्यामुळे तेल लावून घेतलं आहे आणि गोल गोल रोल करून घ्यायचं आहे तेल लावून. चपाती सारखं लाटून आणि गोल करून रोल करून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने आणि दोघं साईडने मध्यभागी फोल्ड करायचं आहे आणि गोल असा गोळा तयार करायचा आहे. दोघं साईडच्या बाजूमध्ये दाबून घ्यायचे आहे आणि आपला पिठाचा गोळा बघू शकता तुम्ही. आणि मी कापल्यानंतरही तुम्हाला दाखवेल की किती छान डिझाईन बनते. मध्ये कुरकुरीत बट्टी होण्यासाठी लेयर्स बनतात. आणि आता दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवते आहे, ती तुम्ही बघा इथे. दुसरी पद्धत ही खूप सोपी आहे. यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि रोल करून तसंच ठेवायचं आहे. यासाठी तुम्ही जाड असा गोळा घेऊ शकता, पण तुम्ही बघू शकता हा गोळा बारीक आहे, त्यामुळे याचं जमेल का नाही जमणार. त्यामुळे आपण याचे दोन गोळे करून बघू. बघा एवढीशी बट्टी करायला तळायला पण कठीण जाईल. असं तुम्हाला नुसतं खायचं असेल तर तुम्ही करू शकता. चला मग आपण मोठा गोळा घेऊया आणि त्याचं करून दाखवते तुम्हाला. हा पिठाचा गोळा छानपैकी लाटून घ्यायचा आहे.
तेल लावून घ्यायचं आहे आणि आपला रोल दोघं साईडने दाबून घ्यायचा आहे. दाबून किंवा कट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, पण मी दाबून घेतला आहे अशा पद्धतीने. ज्या वेळेस मी त्याला चाळणीमध्ये ठेवणार आहे त्यावेळेस मी मधून कट करून दोन पार्ट करणार आहे, कारण की आपला जो रोल आहे खूप जास्त मोठा झाला आहे त्यामुळे. आणि आता हे ज्या पद्धतीने मी आधी बनवलं होतं त्याच पद्धतीने हे 2 गोळे मी बनवून घेणार आहे. तर आपल्या कुकरच्या शिट्ट्या देखील झालेल्या आहेत बऱ्याप्रमाणे आणि आपली बट्टी देखील रेडी झाली आहे. बघू शकता तुम्ही, आपण 3 गोळे केले आहेत आणि एक मोठा असं लांब असा रोल करून घेतला आहे. आणि आता आपण याला स्टीम करायला ठेवणार आहोत. त्यासाठी मी आधी सगळ्यासाठी, तुम्ही कुकरमध्ये देखील स्टीम करू शकता, तर पण मी पातेल्यामध्ये करत आहे, कारण की कुकर खूप मोठा ठेवायला पण जड आणि खूप सारे भांडे निघणार आहेत, त्यामुळे मी याच्यात ठेवते स्टीम करायला. आधी एक पातेलं घ्यायचं आहे, त्यामध्ये पाणी ऍड करून घ्यायचं आहे आणि ते पाणी गरम करायसाठी ठेवायचं आहे. त्यावरती ही चाळण तेल लावून घ्यायचे आहे. त्यावरती आपले जे बट्टीची कणिक होते ते आपण ठेवायचं आहे आणि मग त्यावरती झाकण ठेवून आपल्याला 20 मिनिटं वाफेवरती होऊ द्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथं वाफ बाहेर निघायला नको, म्हणून मी त्यावरती अजून एक जड वस्तू ठेवणार आहे, ज्याने काय होईल की वाफ बाहेर येणार नाही आणि छानपैकी आपली बट्टी स्टीम होणार आहे. आणि अशा पद्धतीने मी स्टीम करते. आणि आता वरण आपलं रेडी आहे, त्यामध्ये पाणी ऍड करून घेणार आहे आणि फोडणी द्यायची गरज नाही, कारण की मी आधीच दिलं होतं. तर फक्त पाणी आपल्याला ऍड करून आपल्याला गॅसवरती लो फ्लेम वरती वरण शिजू द्यायचं आहे. तर बट्टी सोबत असं वरण छान लागतं, त्यामुळे मी अशाच पद्धतीने बनवते. जास्त घट्ट वरण बट्टी सोबत छान लागत नाही. हेच आमच्याकडे साध्या पद्धतीने वरण बनवतात, ते खूप छान आणि चविष्ट असं बट्टी सोबत लागतं. यामध्ये मी कोथिंबीर ऍड करते आणि आपले वरण जे आहे ते गॅसवरती मी ठेवून घेतलं आहे आणि एकीकडे आपली बट्टी देखील रेडी होत आहे. तोपर्यंत तुम्हाला मी एक अजून दाखवणार आहे, ते तुम्ही बघा. पण चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पूर्ण व्हिडिओ वॉच करा आणि नक्की सपोर्ट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला घाबरू नका, नक्की एक लाईक तुम्ही करू शकता आणि नवीन व्हिडिओ आपला तुमच्यापर्यंत मग नक्की येईल. आता बघू शकतो मी आपलं वरण कसं छानपैकी तयार झालं आणि आता आपण बनवणार आहोत वांग्याची भाजी. तोपर्यंत आपले एकाकडे झालंय स्टीम होतंय, त्याला टाइम लागेल थोड्या वेळ. तोपर्यंत वांगे कट करून घेतला आहे. वांगे घेतले व्हाईट कलरचे, व्हाईट कलरचेच वांगे आमच्याकडे युज करतात, त्यामुळे व्हाईटच आणले मार्केटमधनं. आणि व्हाईट कलरचे वांगे चवीला कळसट लागत नाही, पण जे ब्लॅक कलरचे असतात थोडं कळसट लागू शकतात, त्यामुळे तुम्ही इथे व्हाईट कलरचेच यूज करा. आणि हिरवी मिरची आणि लसूण मी बारीक असं कापून घेतला आहे. इथं हिरवी मिरची तिखट घ्यायची आहे, फिकट घेतली तर भाजीची चव जाऊ शकते. आता मी फोडणी देऊन घेत आहे जिरा मोहरी टाकून आणि त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण ऍड करायचे आहे कढईमध्ये. वांगी छानपैकी कापून मिठामध्ये पाण्यात धुवून घ्यायचे आहे, ज्याने काय होतं कडवटपणा त्यामधला जातो. आणि आता यामध्ये आपण वांगे ऍड करणार आहोत. त्यामध्ये वांगे ऍड करून आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. आणि पुढे जे आपल्याला घुटलेली वांग्याची भाजी करायची, त्यासाठी काय करायला लागेल ते तुम्हाला ट्रिक म्हणून मी सांगते, ते आता तुम्ही बघू शकता. आता हळद मीठ मी घालून घेतलं आहे आणि यामध्ये वांगे ऍड करायचे आहे. तर वांग्याची डेट ही खूप कडक असते, ते शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे आपण यामध्ये पाणी ऍड करणार आहोत. नंतर आपल्याला भाजी कोटून घ्यायची आहे, त्यामुळे आपल्याला पाणी ऍड करायला लागेल. इथं मी अर्धा ग्लास पाणी ऍड करणार आहे. आधी वांगी छानपैकी लो फ्लेम वरती थोडा वेळ शिजू द्यायची आहे आणि मगच त्याच्यामध्ये पाणी ऍड करायचं आहे, नाहीतर भाजीची चव जाऊ शकते. त्यामुळे पाणी हे फक्त
3-4 मिनिटानंतर ऍड करायचं आहे. आधीच सुरुवातीला नाही ऍड करा, नंतर ऍड करा, ज्याने भाजीची चव बिघडणार नाही. आणि आता आपली भाजीची फ्राय झाली आहे. यामध्ये मी पाणी ऍड करणार आहे आणि झाकण लावून रेस्टसाठी लो फ्लेम वरती ठेवणार आहे. जोपर्यंत आपले वांगे तयार होत नाही तोपर्यंत याला झाकण लावून पॅक असं होऊ द्यायचं आहे. आणि नंतर आपण ती भाजीला जेव्हा आपली भाजी रेडी होईल तेव्हा तुम्हाला मी दाखवेनच की आपली भाजी कशी बनते आणि तुम्हाला खूप आवडेल. तोपर्यंत आपल्या बट्ट्या रेडी झाल्या आहेत, हे बघा. आणि आता तुम्ही चाकू यामध्ये असा घालून बघू शकता, ज्याने काय होईल तुम्हाला जर झाले नसेल तर लगेच कळेल. आता बट्टी आपली रेडी आहे आणि याला कट करून घ्यायचं आहे. आता बट्टीला तर जाड प्रमाणात कट करू शकता, बारीकही कट करू शकता, पण मला जेवढा हवंय त्याच प्रमाणात मी कट करते, जेणेकरून ते लवकर फ्राय होतील. आणि त्यामुळे मी बारीक बारीक कट केलं आहे. आमच्याकडे तर मोठे मोठे करतात, पण इथं मी बारीक करत आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. हे बघा किती छान अशा लेयर्स आपल्या बट्टीला तयार झाल्या आहेत. तर तुम्हाला बघूनच तोंडाला पाणी आलं असेल. खायला तर एकदा एवढ्या छान लागत होत्या. तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आपली भाजी बघू शकता मी फ्राय करून घेतली आहे आणि आता बघत आहे की झाली की नाही. तर भाजी अजून झालेली नाही आहे, तोपर्यंत अजून स्टीम करून घ्यायची आहे. तोपर्यंत आपण बट्टींची पट्ट्या फ्राय करून घेऊ तेलामध्ये. आता मी एकाकडे कढई ठेवली आहे, त्या कढईमध्ये तेल ऍड करत आहे आणि तेल एकाच वेळी मी ऍड केलं आहे, कारण नंतर बट्टी कच्ची राहायला नको, आणि त्यामुळे मी तेल ऍड करून घेतलं आहे. आता त्यामध्ये मी बट्ट्या टाकणार आहे आणि छान अशा खुसखुशीत आणि फ्राय करून घेणार आहे. यामध्ये सुरुवातीला तेल छानपैकी तापून घ्यायचं आहे. जर तेल कच्चं राहिलं तर पहिल्या बट्ट्या आपल्या वाया जातील. त्यामुळे तेल तापल्यावरच त्यामध्ये तुम्ही बट्टी ऍड करा, नाहीतर तुमच्या बट्टी खूप जास्त तेल ऍब्झॉर्ब करून घेतील. त्यामुळे तुमची एक बट्टीची लेअर वाया जाऊ शकते. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण सगळ्या बट्ट्या हळूहळू करून तळून घेणार आहोत. आधी मी थोडा टाकून घेतला आहे आणि तुम्हाला दाखवते मी कशा फ्राय केल्या आहेत. एवढं अप्रतिम असा टेस्ट होती बट्टीची, खूप चवीला अशी अप्रतिम अशी लागते. जे जे पण तुमच्या घरी पाहुणे येतील ते खाऊनच म्हणतील वा किती छान बनवली आहे. तर आमच्याकडे असेच बनवतात आणि मी कायम ही रेसिपी आमच्या घरात सगळ्यांना आवडते म्हणून मी ट्राय करत असते. आज मला एकच जणाला टिफिन द्यायचा होता, त्यासाठी मी हे मेनू बनवला होता आणि तुम्हाला पण शेअर करू म्हटलं म्हणून तुमच्यासोबतही शेअर केलं होतं मी बट्टीची फुल रेसिपी. आता बघू शकता तुम्ही आपल्या बट्ट्या फ्राय झालेल्या आहेत आणि थोडस त्यांना कुरकुरीत करू द्यायचे आहे, तोपर्यंत मी फ्राय करून घेणार आहे. नंतर तुम्ही आपण ताटात काढू तेव्हा मला दिसेलच की एवढा छान असा कुरकुरीतपणा बट्टीचा होता. अगदी तिथंच तुम्हाला अशी बट्टी मिळणार नाही, घरीच बनवून खायला लागते. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघू शकता आणि तुम्ही पण ही टेस्ट अनुभवू शकता. आता बघा आपली बट्टी रेडी झाली आहे आणि फ्राय झाल्यानंतर ब्राऊन रेड कलर होईपर्यंत फ्राय करायची आहे, नाहीतर बट्टी कच्ची राहू शकते. तुम्हाला कुरकुरीत नसेल आवडत तर तुम्ही कमी पण फ्राय करू शकता, पण आमच्याकडे रेसिपीज आवडतात म्हणून मी या पद्धतीने फ्राय करून घेतले आहे. आणि बघू शकता तुम्ही आपली बट्टी रेडी आहे. अगदी लहान मुलं देखील आवडीने खातील. चविष्ट आणि अप्रतिम 2 दिवस आरामात टिकेल अशा पद्धतीची. आणि आपली भाजी रेडी झाली आहे आणि तोपर्यंत उरलेल्या बट्ट्या देखील मी फ्राय करून घेत आहे. बघू शकता तुम्ही कुरकुरीत अशी आवाज येत होता, पण माझ्याकडनं साऊंड म्यूट झाला आहे त्यामुळे तुम्हाला आवाज येणार नाही. पण बट्टी अशी खुसखुशीत अशी बट्टी एवढी छान आणि चवीला अप्रतिम लागत होती. बघू शकता तुम्ही आपल्या बट्ट्या रेडी आहेत आणि इकडे मी आता भात बाकी होता तर भात लावून घेतला आहे. तोपर्यंत आपला भात देखील रेडी होईल आणि आता देवाला मी नैवेद्य दिला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. बाय बाय.